नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर निखिल कोठारी सर, जे मागच्या ऑलमोस्ट 10 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. स्पेशली रेसिडेन्शियल सेक्टरवर त्यांचं काम चालू आहे, त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया, ते म्हणजे अगदी तुमच्या लहानपणापासून, शिक्षणापासून, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यासाठी आपण काय म्हणतो एक प्रेरणास्थान कोण होतं की ज्यांच्यामुळे तुम्ही तर या क्षेत्राकडे आलात. तर कसा होता हा सगळा शैक्षणिक प्रवास? नमस्कार, माझं नाव निखिल सतीश कोठारी. मी प्रॉपर निफाडचा असून माझं जे शैक्षणिक जे एज्युकेशनचे झालेलं आहे सर्व निफाडमध्ये झालेलं आहे. जे प्रायमरी स्कूलिंग होतं ते झेडपीच्या शाळेतून झालेलं आहे. नंतर जे 5वी ते 10वी किंवा 12वी पर्यंतचं ते वैनते विद्यालय ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या शाळेतून झालेलं आहे. त्याच्यानंतर मी 12वी म्हणजे 12th सायन्स मध्ये चांगले मार्क्स घेऊन मी इनिशियली मी कम्प्युटर इंजिनियर आहे. इनिशियल मी बॅचलर इन कम्प्युटर सायन्स आहे. पण नोकरी करण्याची अशी एक ओढ नव्हती म्हणू शकतो आपण, किंवा मग एक फील्ड वर्क करण्याची आवड होती. त्यानंतर मी सिव्हिल इंजिनिअरिंग कडे स्विच झालो आणि त्याच्यामध्ये जे माझे बंधू आहेत त्यांचा सपोर्ट किंवा मग त्यांचं इन्स्पिरेशन मला मिळालं. ते ऍज अ मेकॅनिकल इंजिनियर काम करतात, नोकरी करत नाही, ते त्यांचा पण बिझनेसच आहे. मग तसं व्हीएन नाईकी या संस्थेमध्ये मी ऍडमिशन घेतलं. डिप्लोमाचा कोर्स माझा पूर्ण केला. साइड बाय साइड मला एक्सपिरियन्स होताच साईडचा, आणि राका बिल्डकॉन मध्ये 2016 मध्ये मी जॉईन झालो. 2016 मध्ये माझ्याकडे एक कमर्शियल प्रोजेक्ट होता बँकेचा, एक रेसिडेन्शियल बिल्डिंग होती आणि एक होतं हॉस्टेल टाईप एक तीर्थक्षेत्राचं काम होतं. असं 50-52 स्क्वेअर फूटचं सुपरविजन माझ्याजवळ होतं. तो एक्सपिरियन्स मला चांगला भेटला आणि त्याच्यानंतर 2017-18 मध्ये मी स्वतःची कामं घेण्यास सुरुवात केली, केएन लॉग बेसिसवर किंवा स्वतःचे डेव्हलपमेंट म्हणून. आता मी सध्या एक कॉन्ट्रॅक्टर म्हणून, एक इंजिनियर म्हणून काम करत आहेत. सध्याच्या पोझिशनला माझे इंडिव्हिज्युअल बंगलो 7 ते 8 चालू आहेत. 12-15 चांगले प्रकारचे प्रोजेक्ट कंप्लीट झालेले आहेत आणि सुपरविजनची पण कामे करतो. विथ लेबर सर्व प्रोव्हाइड करतो आपण, सर्व टीम आपण प्रोव्हाइड करतो. नक्कीच. मग या क्षेत्रातल्या पहिल्याच प्रश्नाकडे वळूया. तुम्ही आता जो लेबरचा विषय काढला त्याच्यापासून, की या क्षेत्रामध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरंच जास्त आहे, अकुशल कामगारांचं, आणि अशा लोकांमुळे कधी साईटवर धोका होऊ शकतो, कधी चुका होऊ शकतात. तर मग तुम्ही लेबर मॅनेजमेंट स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी कसं करता? 100%. एक ट्रेंड असा आहे आता आमच्या गावाकडे, इंजिनियर लावत नाही कोणी. मालक जो आहे, जे पैसे कॉस्ट सेव्हिंग साठी इंजिनियर चार्जेस करतो, ते कॉस्ट वाचवण्यासाठी ठेकेदारावर तो बिलीफ ठेवतो किंवा मग जो जसे सांगल त्या हिशोबाने तो काम करतो. त्यात होतं काय, पहिली गोष्ट, एक तर लेबरचा शॉर्टेज खूप जास्त आहे आणि त्यातल्या त्यात लेबर भेटणं ही खूप मोठी गोष्ट असल्यामुळे मालकाला त्यातला स्किल आहे की अनस्किल आहे हे माहिती नसतं पहिली गोष्ट. आणि त्यातला त्यात कॉस्ट सेव्हिंग असल्यामुळे तो त्याच्या ठेकेदारावर विश्वास ठेवतो आणि मग कामाचं स्वरूप बिघडतं आणि रेटकडे बघून, मेन सीन रेट तो कन्सिडर करतो, तो कामाची क्वालिटी लक्षात घेत नाही. इंजिनियर कशासाठी आपल्याला गरजेचं आहे, किंवा लाईन लेंथ जी कामाची आहेत किंवा जे कामाची फिनिशिंग आहे ते करून घ्यायचं, त्याच्यासाठी इंजिनियर इम्पॉर्टंट असतो. पण त्यांच्या म्हणण्यानुसार फक्त त्या कॉस्टला ते प्रायोरिटी देतात. त्यामुळं सर्व अनस्किल्ड लेबर्स जास्त अवेलेबल असतात. बरोबर आहे. हाच कॉस्टचा मुद्दा जेव्हा कस्टमरकडे येतो किंवा क्लायंटकडे येतो, तेव्हा त्यातला पुढचा मुद्दा येतो की कस्टमर म्हणत असतो की थोडं बजेटमध्ये माझं घर बनवा, आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की चांगल्या दर्जेदार घर करावं. तर क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? आता माझी सर्व कामं सर्वप्रथम ग्रामीण भागात असतात. शेतकरी वर्ग आमच्याकडे जास्त असल्यामुळे कॉस्टचा विचार सर्वजण करतात. पण माझं म्हणणं असं असतं लोकांना की कॉस्ट, आपला बंगलो बनतोय म्हणजे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. वन टाइम इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे जी कॉस्ट इनिशियली 8-10% जास्त लागणार आहे तिच्याकडे तुम्ही बघू नका. पण लोकांचं होतं काय, लोक 10% कॉस्ट कन्सिडर करून, जे नॉन टेक्निकल लोक आहे किंवा मग ठेकेदार असतात, त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना कामं देतात. आणि आपलं काम असं नाही, वन डे रिझल्टचं काम नाहीये. जे काम पूर्ण झाल्यानंतर तेव्हाच आपण आपला इफेक्ट किंवा कामाची क्वालिटी ते दाखवू शकतो. आणि तिथे माणूस फसतो, जो कस्टमर आहे तो, आणि शेवटी त्याला लक्षात येतं
की आपण कुठेतरी चुकलो आहे आणि आपण इंजिनियर किंवा मग कॉन्ट्रॅक्टर किंवा मग टेक्निकल माणसाची आपण गरज गेलं होती पाहिजे. बरोबर आहे. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे, तो हे म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन. एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं, तर तुम्ही म्हणला त्याप्रमाणे ग्रामीण भागात तुम्ही काम करता, तर येणाऱ्या 10-15 वर्षामध्ये प्रशासनानं कुठल्या क्षेत्रावर काम केलं पाहिजे जेणेकरून नाशिक जिल्ह्याचा एक सर्वांगीण विकास होईल? सर्वप्रथम मी माझ्या भागापुरतं, म्हणजे माझा भाग निफाड गाव जे आहे ते 40 किलोमीटर नाशिक पासून आहेत. आता तर कनेक्टिव्हिटी चांगली आहे, पण ग्रामीण भाग आणि शहरी भाग चांगला जोडला जावं, त्यासाठी ट्रान्सपोर्टेशन अवेलेबल करून दिलं पाहिजे. जे मटेरियल सिटीमध्ये अवेलेबल होतं ज्या कॉस्टिंगला किंवा मल्टिपल व्हरायटीज आहे, त्यासाठी इनिशियल्स घेतले पाहिजे असं वाटतं मला. बरोबर. आणि त्यानुसार मग आता वर्ल्ड सर्व एआयचा आहे किंवा मग टेक्नॉलॉजीचा आहे, त्यामुळे कोणती टेक्नॉलॉजी गावापासून दूर आहे किंवा मग गावापासून लपलेली असं काही नाही. फक्त म्हणजे कनेक्टिव्हिटी जी सरकारने म्हणा किंवा मग लोकांनी, आपल्या फील्डच्या लोकांनी इनिशियल घेतलं पाहिजे. बरोबर. ती कनेक्टिव्हिटी ठेवली पाहिजे मग ग्रामीण भागाची आणि सिटीची. आपण मग प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजे असं तुम्हाला वाटतं कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी? कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी तसं म्हटलं तर रस्त्यांची कनेक्टिव्हिटी असेल, ट्रान्सपोर्टेशन, फ्लायओव्हर किंवा अशा अँगलनं. आता इनिशियली जर म्हटलं, रस्ते तर चांगल्यापैकी आता डेव्हलप होत आहेत. हो. आणि प्लस काही सुविधा ज्या सिटीमध्ये भेटतात सरकारतर्फे, ते आपल्याला समजा आता FSI शी रिलेटेड आहेत. समजा सिटीमध्ये प्लॉट कॉस्टिंग जरी जास्त असली तरी FSI तो जास्त असल्यामुळे जी कॉस्टिंग भेटू शकते. आमच्या गावाकडे जसं FSI चा थोडा प्रॉब्लेम असतो किंवा मल्टी स्टोरीज आम्ही करू शकत नाही, त्या मल्टी स्टोरीच्या ज्या परमिशन्स आहेत त्या वाढवल्या पाहिजेत, FSI वाढवले पाहिजेत. ज्या एम्युनिटीजच्या म्हणजे त्यांचे जे काही नॉर्म्स असतील जे सिटीचे आहेत ते पण आमच्याकडे लागू केले पाहिजे, तसं फॅसिलिटी आम्हाला दिल्या पाहिजे. नक्कीच. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? आता सर्वप्रथम स्टील निवडताना आम्ही स्टीलची डक्टिलिटी, मेन म्हणजे स्ट्रेंथ कशी आहे, आणि ऑब्विस ब्रँड पण बघितला जातो. आम्ही केएनलॉग बेसिसवर काम करतो, त्यामुळे ब्रँड पॉवर ही खूप जास्त असते. आम्ही प्रत्येक कस्टमरला असं सर्व गोष्टी टेक्निकली सांगू नाही शकत, त्यामुळे ब्रँडचा विषय 100% येतो तिथे. बरोबर. पण त्यातल्या त्यात जर एखादी समजा आता आयकॉन स्टील आहे तुमचं, आता मी आयकॉन स्टील मध्ये 4 प्रोजेक्ट केलेले. एक माझी स्वतःची अपार्टमेंट केलेली आहे 4 फ्लोअरची, आणि 4-5 बंगलो मी केलेले आहेत. तर त्या स्टीलची क्वालिटी सुद्धा मला चांगली वाटली. ऍज पर नॉर्म्स तुमच्या पर्सेंटेज ऑफ कार्बन, डक्टिलिटी, स्ट्रेंथ जी काय आहे ते मला सर्व काही भेटले. आणि तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे आयकॉन स्टील तर तुम्ही वापरलंच आहे, त्याच्याप्रमाणे त्याची सर्व्हिस, डिलिव्हरी, अवेलेबिलिटी बद्दल काय सांगाल? सर्व्हिस पण चांगली भेटली तुमची, डिलिव्हरी ऍज पर ऑर्डर मला भेटलेली आहे. टेक्निकल सपोर्ट पण चांगला होता तुमचा. साईटवर जे मला काही प्रॉब्लेम्स आले होते इनिशियली, सुरुवातीला जेव्हा लॉन्च झालं तेव्हाच मी वापरलेलं आहे स्टील. जे काही होतं मला, जे प्रॉब्लेम्स होते तुमच्या टेक्निकल टीमने येऊन व्यवस्थित सॉल्व्ह करून दिले होते, आणि जे काही प्रॉब्लेम होते ते नेक्स्ट माझ्या डिलिव्हरीमध्ये त्यांनी इम्प्लिमेंट करून ते सुधरवले होते. वा. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये जे नवीन तरुण इंजिनियर्स येतात, फ्रेशर्स येतात, ज्युनियर्स येतात, त्या सगळ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? माझं एक म्हणणं आहे, सर्व फ्रेशर्सला एक्सपिरियन्स खूप महत्वाचा आहे. मी ऍज अ कम्प्युटर इंजिनियर चालू केलेलं आहे, आणि आता जे फिनिश करतोय ते ऍज अ सिव्हिल इंजिनियर. बरोबर. पण माझं जेव्हा मी साइड बाय साइड मी एज्युकेशन घेत होतो तेव्हा मी एक्सपिरियन्स सुद्धा घेत होतो. जो एक्सपिरियन्सचा मला फायदा झालेला आहे. एक्सपिरियन्स हा सर्वात मोठा तुमचा गुरु आहे. त्यात तुम्हाला कोणी पण काही सांगितलं, या क्षेत्रामध्ये, या फील्डमध्ये नॉलेजला शॉर्टकट नाहीये. तुमचं जेवढं एक्सपिरियन्स घ्याल तेवढं नॉलेज वाढणार आहे तुमचं. म्हणून मी म्हणतो, सर्वात आधी तुम्ही कुठल्याही प्रोजेक्टमध्ये जात असाल किंवा इनिशियल स्वतःच चालू करत असाल तर एक्सपिरियन्स तुम्ही घेणं एकदम महत्वाचं आहे आणि इम्पॉर्टंट आहे. सर, ते इंजिनियर निखिल कोठारी सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे एक्सपिरियन्स या क्षेत्रामध्ये फार महत्वाचा आहे. तो नक्की घ्या. तो घेतल्यानंतर मग तुम्ही स्वतःची कन्सल्टन्सी प्रॅक्टिस सुरू करा. या क्षेत्रामध्ये चांगला स्कोप आहे आणि भरपूर काम आहे, त्यामुळे तुम्ही या क्षेत्रात मोठ्या संख्येने या. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार.